राज्यामध्ये आज महायुतीमधील पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सर्वच जिल्ह्यांमध्ये मेळावे घेतले जाणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील समाविष्ट भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह इतर प्रमुख पक्ष यामध्ये सहभागी होतील। एक मेळावा मुंबईमध्ये रंगशारदा इथं होणार आहे आणि दुसरा यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल। तर पुण्यामध्ये सुद्धा म्हात्रे पुला शेजारील डीपी रस्त्यावरच्या शुभारंभ लॅन्स इथं हा मेळावा पार पडेल। त्या जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते संबंधित मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत एकीकडे वाद सुरू असताना विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे। त्याचवेळी अनिल देसाई हे सुद्धा मतदारसंघामधून अचानक इच्छुक झाल्यानं या वादाला गंभीर वळण लागतंय। दक्षिण मुंबईतील आजी-माजी विभाग प्रमुख आमदार सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत। खासदारकीच्या 2 टर्ममध्ये पदाधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींची कामं झाली नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला आणि त्याच्यामुळे अरविंद सावंत यांना उमेदवारी द्यायला पक्षातच विरोध होतो। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांचं वाटप प्राथमिक स्तरावर झालेलं आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यामधून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला तर राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभेची जागा शरद पवार गटाच्या कोट्यातून देण्यात येणार आहे। महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली। प्राथमिक स्तरावर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। कोणत्या पक्षाला किती जागा येत आहेत याचं वाटपही ठरलंय। आघाडीतील जागा वाटपाचे अधिकार काँग्रेसनं राज्यातल्या नेत्यांना दिलेत, त्यामुळे लवकरच मुंबईमध्ये जागा वाटपाची बैठक होईल असं कळतंय। कोरोना काळामध्ये मंदिरं बंद ठेवून मंदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे तर तळीरामाचे भक्त आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली शहरामध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाची एकतरी जागा निवडून आणून दाखवावी। ठाकरेंनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावं असं थेट आव्हान आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामधील जागा जिंकण्यासाठी महायुतीनं कंबर कसली असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात मोदींनी केलेल्या सफाईवर टीका केली, त्याला प्रत्युत्तर आशिष शेलारांनी दिलं। मंत्री छगन भुजबळांनी बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली। किती घाणेरडा माणूस आहे हा, काही सुसंस्कृतपणा आहे की नाही, काहीही बोलणार, तोंड दिलंय देवानं म्हणून काहीही बोलायचं का, एवढी मस्ती कुठून आली रे बाबा असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे। गोपीनाथ मुंडे असते तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते। ओबीसींच्या नशिबी दुर्दैव आलंय, 2 महिने माझ्या विरुद्ध शिवीगाळ सुरू होती, मी काही बोललो नाही अशी टीकाही जरांगेंवर भुजबळांनी केली। बीडमधील जायपोळीवरून सुद्धा भुजबळांनी निशाणा साधला। अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले। विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचं निमंत्रण दिलं। या निमंत्रणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी आनंद व्यक्त करत अयोध्येला भेट देण्यासाठी लवकरच वेळ निश्चित करणार असल्याचं सांगितलं। दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना गुरुवारी निमंत्रण देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे आता द्रौपदी मुर्मू सुद्धा अयोध्येतल्या या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित असतील असं समजतंय। अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारीला होतोय आणि त्यानिमित्तानं अनेक लोक आपापलं योगदान देत आहेत। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येमध्ये रामचरणी एक आगळा वेगळा विक्रम अर्पण करणार आहेत। श्री रामलल्लाची अयोध्येतली भव्य प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही दिवसांनी ते अयोध्येमध्ये तब्बल 7000 किलो शिरा तयार करणार आहेत। प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येमध्ये येणाऱ्या 1.5 लाख रामभक्तांना प्रसाद म्हणून दिला जाईल। या शिऱ्यासाठी खास सर्जिकल स्टीलची कढई नागपूरमध्ये तयार केली जाते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे देशातील मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीचं पहिलं विमानतळ असणार आहे। ही माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे। शिंदे यांनी विमानतळाच्या झालेल्या तसंच शिल्लक कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आणि त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, डॉक्टर संजीव नाईक, प्रशांत ठाकूर, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते। या सगळ्या नेत्यांनी एकत्र मिळून विमानतळाचं काम कुठवर आलंय याची पाहणी केली आणि आढावा घेतला। रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतल्या तांत्रिक कामांसाठी आज हार्बर आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल। त्याचप्रमाणे जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील। हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर
सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्याचप्रमाणे ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते कुर्ला दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून विशेष लोकल चालवले जातील. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. शरद मोहोळचा गेम केलाय, मास्टरमाइंडला सांगा असा फोन हत्येनंतर आरोपीनं केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला केलाय. संतोष कुरपे असं त्याचं नाव आहे. संतोष कुरपे हा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचा कर्मचारी आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अनोळखी नंबरवरून फोन आला होता म्हणून उचलला असा युक्तिवाद कुरपेंच्या वकिलांनी कोर्टात केलाय. आरोपीला 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. दरम्यान शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठे खुलासे दिवसेंदिवस होताना दिसतात आणि त्यातलीच ही एक मोठी अपडेट हाती आली. जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, कृषी प्रयोगांचा परिचय व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी राज्य सरकारनं 1.5 कोटींचा निधी मंजूर केलाय. या निमित्तानं शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याच्या या योजनेला 4 वर्षापासून लागलेला ब्रेक निघाला. या माध्यमातून 120 शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याची आखणी केली जाते. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास तसंच मत्स्य विकास विभागानं शुक्रवारी 120 शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 1.5 कोटींच्या तरतुदीचा GR केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडलं गेलंय. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पहिलं आवर्तन सोडलं गेलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. याचा शेती पिकांना प्रचंड फायदा होईल असं समजतं. मला सांगताना आनंद होतो की जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी आमचं खडकदेवळा धरण हे 100% भरलेलं आहे आणि त्याचा उपयोग होण्यासाठी हा शेतकऱ्यांना प्रॉपर उपयोग व्हावा याच्यासाठी आपण आज खरीपासाठी पाण्याचं आवर्तन या ठिकाणाहून सोडलेलं आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचा 1 जानेवारीपासून देशव्यापी संप सुरू आहे. त्याच्यामुळे शहादा तालुक्यातल्या 2 लाखापेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालच्या नागरिकांना फटका बसतोय. गेल्या 14 दिवसापासून संप सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य वितरित केलं जात नाहीये. त्यामुळे दुकानदारांचा संप कधी मिटतो आणि धान्य वाटप कधी सुरू होतं याच्याकडे सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा लागल्यात. धान्याचं वितरण सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्यानं होती. एकट्या शहादा तालुक्यात 200 पेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्य वाटप केलं जातं. मात्र मागच्या 14 दिवसापासून हे धान्य वाटप बंद आहे. मोबाईल कंपन्यांनी देऊ केलेली अमर्यादित 5G योजनेची सवलत लवकरच संपुष्टात येणार आहे. प्रीमियम कस्टमरला या सेवेसाठी 5 ते 10% अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. सप्टेंबर 2024 पासून नवे दर जाहीर होतील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल कंपन्या 5G सेवा देण्यात आघाडीवर आहेत. या 2 कंपन्या महसूल वाढीसाठी 5G प्लॅनच्या दरात वाढ करतील असं बाजार अभ्यासकांचं म्हणणं समोर येत आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार टेलिकॉम ऑपरेटर दरामध्ये किमान 20% वाढ करतील. कंपन्यांनी 5Gचा विस्तार करण्यासाठी मोठी गुंतवणूक केलेली आहे. 2023 या वर्षामध्ये तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त वाहनं रस्त्यावर आली. वाहन संख्येमध्ये 10% वाढ झाली आहे. 2022च्या तुलनेत 20 लाखापेक्षा जास्त वाहनं विक्री झालेली आहेत. 2023 मध्ये सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सनं नुकताच जानेवारी ते डिसेंबर 2023 मधील वाहन विक्रीचा अहवाल सादर केला. याच्यामध्ये या संदर्भातली माहिती दिली गेली आहे. वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा झाल्याचं त्याच्यावरून दिसतंय. पण यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा प्रश्न तितकाच मोठा झालेला आहे अशी चर्चा आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी झाली आहे. पाणीसाठा घटलेला आहे. पावसाळ्याला 5 ते 6 महिने बाकी आहेत आणि अशातच 58% पाणीसाठा राज्यभरात शिल्लक राहिलाय. मराठवाड्यातल्या धरणांमध्ये फक्त 34% पाणीसाठा शिल्लक आहे. त्याच्यामुळे संपूर्ण राज्यभरात पाणी होणार यात शंका नाही. एकंदरीत सगळ्याच राज्यभरातल्या नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे.